नंबर प्लेटवाली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे। त्या संदर्भातही बातमी खूप मोठी आली, पण त्याच्यावरचा खुलासा मात्र काही सगळ्यांनी दिला नाही। कारण इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस, आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस। आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे, कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाहीत। सगळ्या राज्यांचे कंपेरेबल रेट्स, आपल्या रेटमध्ये एखाद दोन याच्यात तर 5-10% काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण। त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय समजा हे सगळी आहेच आता, म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता समजा टू व्हीलर करता आंध्र प्रदेश 451 आहे, बिहार 451 आहे, गोवा 465 आहे, गुजरात 468 आहे, त्याच्यानंतर हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक 451 आहे, मध्य प्रदेश, मेघालय, एनसीटी, दिल्ली 465, 468 आहेत, ओडिशा तर 506 आहे, छत्तीसगड, चंदीगड, यूटी पण 506 आहे, वेस्ट बेंगॉल 506 आहे, महाराष्ट्र 450 आहे। म्हणजे या सगळ्या राज्यांपेक्षा जेव्हा आपण यांचं एकत्रितपणे त्या ठिकाणी बघतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं हे कमी आहे। तर कुठलीही बातमी छापणं आपला अधिकारच आहे, किंवा आम्ही काही चूक करत असू तर अंकुश ठेवणं हे चौथ्या स्तंभाचं कामच आहे। फक्त आमची विनंती त्यात एवढीच आहे की आपण सरकारची बाजू सोबत दिली तर त्यातनं जे काही कन्फ्युजन्स आहेत ते कन्फ्युजन होत नाही। कारण आपल्याला माहिती आहे की आजकाल डिजिटल मीडियामुळे ती बातमी 5 मिनिटात इतक्या ठिकाणी चालली जाते की या सगळ्या ठिकाणी त्याचे मग खुलासा देता देता आमच्या देखील नाकी नऊ येतात।